हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळे नेते खुर्चीसाठी भांडतायत. कोण सत्तेत येईल आणि कोण विरोधी पक्षनेता होईल यासाठी सगळे भांडत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर मात्र आवाज उचलायला कोणीही तयार नाही. शासन एकीकडे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जरी राबवत असलं तर शासन शेतकऱ्यांच्या बांधावरी कधी जाईल हा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. शेतीमालाला भाव नाहीये, शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सुद्धा शासनानं देऊ केलेली मदत ही सर्व शेतकऱ्यांना मिळाली नाही. आणि हाच प्रश्न मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चव्हाट्यावर आलेला आहे. या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये तर हा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपात समोर येतोय. त्याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षापासून गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी स्थिती आहे. कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी पाऊसच पडत नाही. अशा पद्धतीनं कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ ही परिस्थिती गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून या मतदारसंघातले किंवा गेवराई तालुक्यामधले शेतकऱ्यांची जी हाताला येणारी पिकं आहेत ती पूर्णची पूर्ण जळून गेलेली आहेत. आणि विशेषतः 20 ते 21 दिवस पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची जी पेरणी आणि लागवड करणारी पिकं होती ती त्यांना करता आलेली नाहीत. परिणामी त्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये खताचे वाढलेले भाव असतील, औषधांचे वाढलेले भाव असतील किंवा बी बियाण्यांचे भाव वाढलेले असतील, या संदर्भात राज्यकर्ते किंवा विरोधी पक्ष कोणताही आवाज उचलताना आपल्याला दिसत नाही. कारण विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी कोण हाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय. काका आणि पुतण्यांचा वाद असेल किंवा एका पक्षात झालेली फूट असेल याविषयी अधिक चर्चा होते. परंतु शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न कोण उपस्थित करेल हा आर्त हाक शेतकरी उपस्थित करत असताना किंवा आर्त हाक देत असताना बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे नेते बदामराव पंडित हे समोर आलेले आहेत. आणि बदामराव पंडित यांनी स्पष्टपणे सांगितलं की राजकारण गेलं चुलीत किंवा राजकारणाला गाडा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे. यासाठी शासनाची नजर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खेचण्यासाठी आपण 6 सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढून त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधणार आहोत, अशी प्रतिक्रिया बदामराव पंडित यांनी दिली. नुकतीच बदामराव पंडित यांनी आपल्या निवासस्थानी शिवसैनिकांची, शेतकऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलली होती. या बैठकीला सभेचं स्वरूप आलं आणि या ठिकाणी मात्र बदामराव पंडित हे आक्रमक झाले होते आणि येणाऱ्या 6 सप्टेंबर 2023 रोजी गेवराई तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मोर्चाबद्दल बदामराव पंडित काय म्हणाले ते आपण अगोदर पाहू. परंतु पाऊस तालुक्यातच नव्हे तर आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस झालेला नाही. आणि त्यामुळं आता 1-2 दिवस जर पाऊस नाही पडला तर आपण म्हणतो बाबा पिकं जाणार, परंतु पावसाने जडी मारलेली आहे, आपल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. ऊस यावर्षी पाऊस नसल्यामुळं जो आज या मितीला 25-30 कांड्यावर ऊस राहायला पाहिजे तो आज 10-11 कांड्यावर ऊस आलेला आहे. त्यामुळे ऊसाच्या सुद्धा पिकामध्ये घट झालेली आहे. सोयाबीन, कापूस हे सुद्धा जळलेले आहेत. काही लोकांनी तर दुबार पेरणी केलेली आहे, तरी परंतु आपल्याला शासनाने कसल्याही प्रकारचे अनुदान या ठिकाणी दिलेलं नाही. त्यामुळं आपल्याला मोर्चा करणं हे माझ्या वास्तविक पाहिलं तर इथं आपल्या शिवसेनेचेच लोक किंवा हे लोक जे आले, परंतु हा मोर्चा आपला सर्वपक्षीय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर, कारण त्यासाठी सगळ्यालाच गरज आहे. त्यामुळं सर्व लोकांना जास्तीत जास्त संख्येनं सगळ्या शेतकऱ्यांना या मोर्चामध्ये भाग होण्यासाठी आपण सर्वांनी माझ्यातर्फे विनंती करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जास्तीत जास्त लोकांना सहभागी होऊन या शासनाच्या कानावर आपली हाक गेली पाहिजे आणि आपला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मित्र, आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसंच ऑगस्ट 23 संपूर्ण महिना आज पावसाने दडी मारलेली आहे. 2023-24 मध्ये पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना तात्काळ द्या, म्हणजे पहिला हप्ता द्यायला पाहिजे. संपूर्ण बँकेची कर्ज वसुली बंद करायला पाहिजे. हा सुद्धा फार मोठा महत्वाचा विषय आहे. कारण मी पाहतो रोज आपल्या बंगल्यावर शेतकरी लोक येतात
आणि त्यासाठी मी बँकेला फोन करतो किंवा बँकेवाले काय करतात की जे काही आपल्या खाते बंद करायचे नसतील ते सुद्धा अनुदान, पीक विमा किंवा आपल्या मुलांचं शिक्षणासाठी जे कर्ज असतं त्याचे सुद्धा हप्ते बँका देत नाही. त्यामुळे मला रोज फोन करावा लागतो. तो एक मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे की कसल्याही प्रकारचं कर्ज वसुलीच एकदम बंद करण्यासाठी हा मुद्दा आपण ठेवलेला आहे. काय भूमिका असेल यापुढची आपली, काय सांगाल? 6 तारखेला बुधवारी जो गेवराई मतदारसंघातून शेतकऱ्यांसाठी मोर्चा मी काढणार आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करा हा माझा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही आज बैठक बोललेली आहे. पावसाने जवळजवळ 2 महिन्यापासून दडी मारलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा ऊसामध्ये उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. सोयाबीन, कापूस त्यांची हे पिकं जळालेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट ओढवलेलं आहे. त्यामुळं हा मोर्चा काढणार आहे. यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांना सुद्धा आम्ही या आपल्या बाईकद्वारे निमंत्रण देतो. सर्व पक्षीय हा मोर्चामध्ये चालेल. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा वसा घेतलेला आहे आणि त्यामुळं लोकांची वीज बिलं हे माफ करणे हा एक दुसरा मुद्दा. की आज गेवराई तालुक्यातली आणि मतदारसंघातली जी परिस्थिती आहे ती 6 तारखेला कळेल की किती समुदायाने हा मोर्चा निघेल. आज तालुका पोरका झालेला आहे आणि आमच्या तालुक्याला बदामराव पंडित सारख्या नेत्याची खास गरज आहे. आणि जे भामटे नेते आहेत ते आपल्याच नेत्याला सांभाळून नेऊन तालुक्याचा कुठलाही विचार करीत नाही. सरकारमध्ये जी खिचडी चाललेली आहे ही बी आम्हाला पसंत नाही. आज आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न एवढेच आहेत की आमचे अनुदान मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, कुठल्याही समस्येला कोणी तोंड द्यायला उभा नाही. फक्त बदामराव पंडित सारखा खंबीर नेता आमच्यासाठी आज उभा आहे. त्यामुळे आमच्या तालुक्यातून आम्हाला बदामराव पंडित सारखा नेता मिळाल्यामुळे आम्ही तो मोर्चा जी नेणार आहे तो बहुसंख्येने नेऊन तो मोर्चा आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे. सरकारला काम पडवणार आहेत. हीच आमची या मोर्चातून सविस्तर मागणी आहे. कारण संजय गांधी निराधार योजनेचे काही लोकांचे जे पैसे बंद केलेले आहेत, खाते अनुदान बंद केले आहेत, ते सुद्धा या सरकारने आणि या मीडिया आपले यांनी तात्काळ प्रलंबित काढावे आणि आम्हाला या मोर्चातून सांगण्याची एक कळकळीची मागणी आहे. नेमके कोणते प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत की जे सरकार या ठिकाणी सोडवलेले नाही आणि तुम्हाला वाटतं की या मोर्चाच्या माध्यमातून ते प्रश्न सुटले पाहिजेत, असे कोणते प्रश्न आहेत? असे प्रश्न सर, पहिला प्रश्न माझा हे आहे की शेतकऱ्याला ह्या सरकारच्या माध्यमातून कुठलाच अजून अनुदान मिळालेलं नाही, लाभ मिळालेला नाही. तरी काही शेतकरी जे प्रलंबित आहेत या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. पहिली मागणी आमची शेतकऱ्याचं अनुदान त्याच्या खात्यावर मिळालं पाहिजे. आणि दुसरी मागणी, पाऊस पडत नाही, शेतकरी दुष्काळी हवालदिल झालेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हे सरकार पैसे जरी आले तर बँका होल्ड मारतात. तो बँकचा होल्ड काढला पाहिजे त्या प्रमुख मागण्यातून. आणि काही गायरानधारक काही नाव चुकीचे कारण सांगितलेले त्या 12 खड्यातून KYC माध्यमातून हे पूर्ण दुरुस्त करण्यात यावं आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जास्तीत त्याला अनुदान मिळावं ही त्यातून प्रमुख मागणी आमची असेल. बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली. शिवसेना म्हणून काय भूमिका असेल? शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी महामोर्चा काढलेला काय भूमिका असेल तुमची, काय सांगा? येत्या 6 तारखेला आमदार बदामराव पंडित साहेबांचा जो काही तालुक्यामध्ये मोर्चा निघणार आहे तो केवळ म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी निघणार आहे. शेतकऱ्यांना जो काही आज पीक विमा अनुदान मिळत नाही, जो काही पाऊस पडल्यामुळे दुष्काळ पडलेला आहे, या दुष्काळ स्वरूपामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरसकट असं पीक विमा देण्यात यावं, कर्जमाफी देण्यात यावी. बँकेचे जे काही समजा बंधन टाकलेले आहेत ते कोणतेही अनुदान शासनाचे मंजूर झाल्यानंतर बँकेवाले बंधन टाकतात ते उठलं पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, त्याच्यानंतर चांदवड इत्यादी ठिकाणी जे काही शेतकऱ्यावर अन्याय या मोदी सरकारने केलेला आहे, 40% अनुदान कांद्यावरती लादलेलं ते दूर लवकरात लवकर ते झालं पाहिजे. जायकवाडीचं पाणी या जायकवाडी विभागातून सुटलं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की बदामराव पंडित यांच्या भावना शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत तीव्र झालेल्या आहेत, अत्यंत भावनिक होऊन ते बोलत आहेत. आणि माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडा, तुमचे सत्ता आणि तुमच्या खुर्च्या तुम्ही तुमचं जपा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यामध्ये बोलताना केलेलं आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये बदामराव पंडित यांचे आजपर्यंत झालेले आंदोलन हे अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि शासनाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. विशेष म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना शेतीला आणि प्यायला पाणी नव्हतं. त्यावेळेस याच बदामराव पंडित यांनी
पैठण येथील नाथसागरावर धरणा उघडण्याचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि हजारो शेतकरी धरणावर पोहोचले होते. याच व्यतिरिक्त जय भवानी सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या जे काही ठेवी घेतल्या होत्या त्या ठेवीची रक्कम परत दिली नाही, ती परत मिळावी यासाठी याच बदामराव पंडित यांनी औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ऑगस्ट रोजी हजारो शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करून त्यांनी आपला हा प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न त्याही ठिकाणी केला होता. याही व्यतिरिक्त विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात सुद्धा बदामराव पंडित यांनी मोर्चा काढला होता. त्यालाही मोठं विराट स्वरूप आलं होतं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर याच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी विराट रुमली मोर्चा काढला होता. त्याचीही शासनाला दखल घ्यावी लागली होती. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की बदामराव पंडित हे 3 वेळेस आमदार राहिलेले आहेत आणि 1 वेळेस राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे काम पाहिलेले. अशा स्थितीमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाचा एक वचक आहे आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेलं नेतृत्व म्हणून बदामराव पंडित यांच्याकडे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटासोबत ते एकनिष्ठ राहून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरतायत आणि बदामराव पंडित यांचा 6 सप्टेंबरला होणारा शेतकऱ्यांचा मोर्चा हा नक्कीच विराट असेल. या मोर्चाकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणता तरी नेता पहिल्यांदाच रस्त्यावर उतरतोय हे पाहून शेतकऱ्यांनी मात्र आपलं समाधान या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांचीही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. मित्रांनो, 6 सप्टेंबरच्या मोर्चाकडे आपलंही लक्ष राहील. हा महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर शेअर करणं मला महत्वाचं वाटलं. मी आपल्यासमोर शेअर केला, माझं मत व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं, एक शेतकरी पुत्र म्हणून आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर आपल्या प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, सगळ्या राजकारणावर आपण प्रतिक्रिया देत आहेत, परंतु या जगाला पोशिंदा असणारा आणि आपल्याला पोशिंदा असणारा शेतकरी बांधव त्याच्या प्रश्नावर मात्र आंदोलन कोणी करत असेल तर त्याविषयी सुद्धा आपली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.